रायगड जिल्ह्यामध्ये 10वीचा यशस्वी निकाल लागला आहे आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर तब्बल 43 आशा सेविकांनी 10वीची परीक्षा यावेळेस दिली होती आणि त्या ज्या आहेत त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत। या संदर्भामध्ये बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी प्राची निहुळकर आहेत। मॅडम, एकंदरीत काय सांगाल, 43 आशा सेविका आपल्या उत्तीर्ण झालेल्या आहेत। आशा हे खूप महत्त्वाचं पद आहे आरोग्यात। प्रत्येक गाव पातळीवर त्यांचं काम अखंड चालू असतं आणि ते पूर्ण काम घरचं सगळं सांभाळून अशा पद्धतीने घवघवीत यश त्यांनी मिळवलं आहे, तर ते खरंच कौतुकास्पद आहे। आणि माझी अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त आशांनी असंच पुढं येऊन यश मिळवावं। मॅडम, आता आशा सेविकांचं नेमकं काय कार्यपद्धती असते, कशा पद्धतीचं काम असतं आणि आता 10वी त्या पास झालेल्या आहेत, पुढे त्यांना कशी यशाची दालनं खुली होणार आहेत या यशामुळे? आशा स्वयंसेविकाला एक हे असतो, कोटा असतो, म्हणजे त्या जे नर्सिंग कोर्समध्ये आहे त्याच्यात पण त्यांना एक वेगळा कोटा असतो। आशा स्वयंसेविका त्याच्या थ्रू नर्स वगैरे होऊ शकतात। म्हणजे काही आशा स्वयंसेविका झाल्या पण आहेत की ज्या आशा म्हणून लागल्या, नंतर त्यांनी नर्सेसची ती हे दिली आणि त्या पूर्ण नर्स होऊन बाहेर पडल्या। आता ते पुष्कळ जणी, काही जणी ANM, काही जणी GNM म्हणून पण काम करतात। आणि प्रत्यक्षात आपण बेसिक स्वरूप बघितलं तर आशा केडरचं निर्माणच असं झालं की ते एक ब्रिज आहे। आपली जी आरोग्य यंत्रणा आहे आणि त्याच्यात आणि समाजात जो एक ब्रिज पाहिजे त्याचं काम हे आशा करतात। लोकांपर्यंत आरोग्याचे जे संदेश कसे पोचवायचे, लोकांचे प्रॉब्लेम आरोग्याला म्हणजे शासनासमोर कसे मांडायचे, अशा पद्धतीनं त्यांचं काम असतं। म्हणजे ते एक त्या पेड हे नाही आहेत, ते एक कार्यकर्ता म्हणू शकतात की जे आरोग्याच्या ज्या कोणत्या आमच्या योजना आम्हाला राबवायच्या आहेत त्या सोयीस्करपणे लोक कशा कोणत्या पद्धतीने ॲक्सेप्ट करतील। कारण की पुष्कळशा योजना अशा असतात की जे लोक पटकन मान्य करत नाही, वेगवेगळे त्याचे कारणं असतात। मग ते लोकांपर्यंत पोचवणं, त्यांच्या भाषेत त्यांना नीट समजावून सांगणं हे, आणि आशांवर लोकांचा जास्त विश्वास असतो की कारण की ती त्यांच्यातली असते, कम्युनिटी मेंबर असते। डॉक्टर, स्टाफ, नर्स हे बाहेरचे असतात, पण ही आशा त्यांच्यातली असते, त्यांच्यावर आशांवर लोकांचा जास्त विश्वास असतो। त्यामुळे आरोग्याची कोणतीही योजना जेव्हा आम्ही राबवतो तेव्हा ती आशा थ्रू राबवताना त्याला कम्युनिटी ॲक्सेप्टन्स जास्त मिळतो। तर आशा एक हा खूप महत्त्वाचा दुवा झाला आहे आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचं एक खूप महत्त्वाचं योगदान झालं आहे। म्हणजे आता आरोग्यसेवा आशांशिवाय पूर्ण, म्हणजे जर त्यांनी हे केलं तर पूर्ण कोलमडून जाते। ते खूप महत्त्वाचा घटक तयार झाला आहे आशामुळे। एकंदर आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल 43 आशा सेविका 10वीच्या परीक्षेसाठी बसल्या होत्या आणि 43 आशा सेविका 10वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यात आणि त्यामुळे आता त्यांची प्रगतीची दालनं जी आहेत त्यांना आता खुली झालेली आहेत। राज वैशंपाट, टीव्ही मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।